हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही जर या व्हिडिओवर क्लिक केलं असाल आणि तुम्ही मला जर पहिल्यांदा बघत असाल, सो बघत राहा. बिकॉज या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत सेल्फ डाऊट, ओव्हर थिंकिंग, निगेटिव्ह इमोशन्स, निगेटिव्ह गोष्टी, निगेटिव्हिटी आणि प्लस पॉझिटिव्हिटी. आय नो आपण म्हणतोय की आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करायच्यात, आपण त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे. बट दीज आर द थिंग या या अशा गोष्टी आहेत ज्याला जेव्हापर्यंत आपण ओव्हरकम नाही करणार, तेव्हापर्यंत आपण त्या गोष्टीपर्यंत पोहोचू नाही शकणार, मला असं वाटतं. बिकॉज इन ऑर्डर टू ग्रो, इन ऑर्डर टू बी मोर पॉझिटिव्ह, बी मोर आणि ओव्हर थिंकिंग रिड्यूस करण्यासाठी, या सर्व गोष्टी करण्यासाठी कुठेतरी त्या गोष्टी आपण फेस करतो, त्या गोष्टीतून आपण जातो, तेव्हाच कुठेतरी आपल्याला मार्ग मिळत असतो. त्या गोष्टीच्या वरून म्हणजे ओव्हरकम करून आपण पॉझिटिव्हिटी सॉरी पॉझिटिव्हिटी, मॅनिफेस्टेशन या गोष्टी जर रिअल लाईफमध्ये यूज करत असतो. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस ऑल दिस टॉपिक्स. तर मी काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, म्हणजे द टॉपिक्स विच वी आर गोइंग टू डिस्कस. आणि पर्सनली ओव्हर थिंकिंग, देन निगेटिव्हिटी, निगेटिव्ह इमोशन्स, पॅनिक होणं, एन्झायटी, या सर्व गोष्टी हल्ली आत्ताच्या काळामध्ये सगळेच जण फेस करतायत आणि मी सुद्धा त्याच्यामधलीच एक आहे. बट व्हॉट आर द थिंग्स दॅट आय डू इन ऑर्डर टू ओव्हरकम दिस थिंग्स, आणि एक चांगल्या प्रकारे माझी लाईफ बॅलन्स करण्यासाठी मी काय गोष्टी करते. आणि मी खूपदा असं नाही म्हणत की आय एम एक्सपर्ट, आय एम टोटली नॉट एक्सपर्ट, मला त्यातलं काही हे नाही. ह्या सर्व गोष्टी मी स्वतः सुद्धा युट्यूब या इतर गोष्टी, व्हिडिओज, या गोष्टीतून शिकलेली आहे. आणि त्या खरं तर खरंच इम्पॅक्टफुल आहेत, त्याचा जेन्युअनली मला फरक पडलेला आहे. आणि मी बऱ्याचशा लोकांना माझ्या फॅमिलीमध्ये, माझ्या बहिणींना वगैरे सांगत असते. सो आय फील की आपण या गोष्टी इथे पण शेअर करायला पाहिजे. बिकॉज इफ अ पर्सन, एखादा व्यक्ती जरी हे बघून त्याला असं वाटत असेल की ओके दिस इज जेन्युअनली हेल्पफुल, तर अजून काय हवंय. सो या, तर मी काय बोलत होती? हा, ओव्हर थिंकिंग वगैरे हे सगळे इमोशन्स आपण डेली लाईफमध्ये फेस करत असतो. सेल्फ डाऊट मेन म्हणजे सगळ्यात मोठा सेल्फ डाऊट, जो की मी स्वतः प्रचंड फेस करते. सेल्फ डाऊट इन द सेन्स की हा डाऊट, आपण स्वतःवर डाऊट न इतर कोणामुळे न घेता आपण स्वतःला जज करत असतो बऱ्याचदा. सो फर्स्टली वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट सेल्फ डाऊट आणि या गोष्टी कशा ओव्हरकम करायच्या, कशा यातून बाहेर पडायचं, याच्या संदर्भात मी पण अजून त्याला पूर्णपणे डिकोड नाही केलेलं आहे, किंवा मी स्वतः सुद्धा पूर्णपणे त्या संदर्भात काही असं नाही मूल मंत्र काइंड ऑफ त्या गोष्ट मी स्वतः सुद्धा अजून एक्सप्लोर नाही केलेली आहे. बट आय एम लर्निंग, आणि मला असं वाटतं तुम्ही सुद्धा या गोष्टी करायला पाहिजे, जेणेकरून मे बी तुम्हाला सुद्धा एक मदत होईल. सो सेल्फ डाऊट, मी माझी स्टोरी सांगते की माझं कसं होतं की मी सेल्फ डाऊट अशा प्रकारे घेते. सेल्फ डाऊट कशामुळे येतं की आपण स्वतःला कुठेतरी कमी लेखत असतो, की यार म्हणजे मी केपेबल आहे पण की नाही, सगळे पुढे जात आहेत आणि मीच का मागे आहे, माझ्यामध्ये खरंच केपेबिलिटी आहे किंवा नाही काही करायची. मी नेहमी एखादी गोष्ट स्टार्ट करते, मी मध्येच सोडून देते. म्हणजे मी अशीच तर नाही ना. मी या गोष्टी सांगते ज्या की मी माझ्या मनात माझ्या प्रती येत असतात. असं प्रत्येकाच्या त्याच्या त्याच्या रिगार्डिंग एक एक असतं. काही ना काही प्रत्येक जण आयुष्यामध्ये काही ना काही गोष्टी फेस करतोय सध्याच्या कंडिशनला. आणि मोस्ट ऑफ द टाइम लाईफ खरं तर खूप सिम्पल आणि सॉर्टेड असते. आपण ॲज अ ह्युमन त्याला विचार करून, 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 करून खूप कॉम्प्लिकेट करून देतो. म्हणजे साधी सरळ असते गोष्ट, बट वी लाईक आता कॉम्पिटिशन या सर्व गोष्टी झाला हल्ली एवढ्या जास्त वाढलेल्या आहे. आणि प्लस सोशल मीडिया, आय नो मी हे सगळं सोशल मीडियावरच पोस्ट करतेय. बट स्टील सोशल मीडियाचा नाही म्हणलं तरी आपल्या मनावर, आपल्या ब्रेनवर, आपल्या फिलिंग्सवर, इमोशन्सवर इतका प्रचंड परिणाम होतो ना. आणि हे स्वतः मी कन्झ्युम केलं, मला फरक पडला, मला या गोष्टी जाणवल्या, तेव्हा मी तुम्हाला कुठेतरी सांगतेय. सो या, मला असं वाटतं की या या सर्व गोष्टी हे हे तर झाले रिझन की याच्यामुळे आपण एका प्रकारे, म्हणजे एका प्रकारे आपण कम्पेअर करतो आपली लाईफ की वाव, ह्या व्यक्तीची लाईफ किती छान आहे, म्हणजे हा किती फ्लॉलेसली, किती विदाऊट एनी हिचकिचाहट, म्हणजे काहीही हे न करता किती इझिली गोष्टी करून घेतोय. बट द पॉइंट इज इथंच आपलं चुकतं. बिकॉज आपण वरवर एखादी गोष्ट बघून आपल्या लाईफशी त्या गोष्टीला कम्पेअर करतो, बट वी नेव्हर नो की त्या पर्सनच्या लाईफमध्ये ऍक्च्युअल मध्ये काय चाललेलं आहे. सोशल मीडियावरनं तर कधीच नाही करायला पाहिजे. बट माझ्या बाबतीत तर रिअल मध्ये पण होतं की मी कधी कधी खूप स्वतःवर हार्श होऊन जाते, स्वतः संदर्भात जजमेंट पास करते. इतर लोक इतर संदर्भात तर सोडा, मी स्वतः संदर्भात आधी आपलं चुकाच येत होतं की आपण स्वतः संदर्भातच एवढे जजमेंट पास करत आलेलो असतो की आपल्यालाच कळत नाही. मोस्ट ऑफ द टाइम तर आपल्यालाच आपल्या
इनर वर्ल्ड मध्ये आतमध्ये काय चालू आहे हेच कळत नाहीये फर्स्टली. आणि वी आर ट्राईंग टू फाइंड आउट द आन्सर इन दिस एक्सटर्नल वर्ल्ड, की बाहेर कुठेतरी आपण हॅपीनेस शोधायचा प्रयत्न करतो, बाहेर कुठेतरी आपण सेल्फ डाऊट कसा ओव्हरकम करायचा, बाहेर आपण बघत असतो या जगात एक्सटर्नली काही भेटेल का, बट द आन्सर इज नॉट इन एक्सटर्नल वर्ल्ड, द आन्सर इज इन विथ इन यू. ते आहे आपल्यामध्येच आन्सर आहेत सर्व गोष्टीचे. प्रॉब्लेम की मी जेव्हा या गोष्टीमध्ये जास्त एक टाइम असतो, एक फेज असतो लाईफमध्ये, प्रत्येकाच्या लाईफमध्ये चालू असतो, तो येतो जातो चालूच असतो. लाईफमध्ये चढ उतार चालूच असतात. सो वेन आय वॉज गोइंग थ्रू दॅट सेल्फ डाऊट वगैरे वगैरे या सर्व गोष्टीमधून ओव्हर थिंकिंग, स्वतःला जज, स्वतः संदर्भात एक हार्श जजमेंट पास करणं असू द्या किंवा स्वतःला जज करणं असू द्या, तेव्हा मला रिअलाइज झालं, तेव्हा मला ह्या गोष्टी रिअलाइज नाही झाल्या. त्या पॉईंट ऑफ टाइमला आपल्याला कोणाला त्या गोष्टी रिअलाइज नसते होत. जेव्हा आपण त्या प्रोसेसमधून बाहेर पडतो, जेव्हा आपण नंतर त्या गोष्टी अॅनलाइज करतो, देन वी रिअलाइज. आणि माझं सुद्धा सेम असंच झालेलं आहे. मी आता जेव्हा बाहेर पडले, मी जेव्हा आता कुठेतरी स्वतःवर प्रेम करायला लागले, स्वतःला एक ऍज एक हे म्हणून समजून घ्यायला लागले, स्वतःच्या इनर वर्डशी रिझोनेट व्हायला लागले, तेव्हा मला कळायला लागले की ओके, द प्रॉब्लेम इज की मी पूर्णपणे एक्सटर्नल लोकांशी, एक्सटर्नल वर्डमध्ये सगळं काही शोधायचा प्रयत्न करत होते. बट त्याच्यामुळे मला एकतर आन्सर सुद्धा भेटत नव्हते, नॉर आय एम एबल टू अंडरस्टँड की का होतंय, कशामुळे मला असं फील होतंय. मोस्ट ऑफ द टाइम आपण खूपदा स्वतःच्या फिलिंग संदर्भात, स्वतःला काय वाटतंय, स्वतःला काय हवंय या संदर्भात पूर्णपणे कन्फ्युज असतो, विच इज ओके. सगळेच असतात. देअर इज नो नीड टू पॅनिक की माझ्यासोबतच असं का होतंय किंवा मीच का असं फेस करतोय. नाही, सगळीच लोक हे फेस करत असतात. एका पॉइंट ऑफ टाइमला प्रत्येक जण त्या कन्फ्युजन मधून गेलेलं असतं. इन ऑर्डर टू गेट क्लॅरिटी आपल्याला त्या कन्फ्युजनला फेस करणं गरजेचं असतं. आणि मला असं वाटतं की त्या कन्फ्युजनला जेव्हापर्यंत आपण सामोरे नाही जात, आपल्या डोक्यात प्रचंड थॉट्स चालू असतात, प्रचंड, ज्याच्याकडे तर आपण लक्ष सुद्धा देत नाही. अशी तर असंख्य दिवसाला कितीतरी विचार आपल्या डोक्यात येत असेल. त्यामधले आपल्याला काहीच असे मोजके असे असतात ज्याच्यावर आपण विचार करतो. तर अशाच विचारांमध्ये आपण या गोष्टीचा आपल्याला विसर पडतो की एक मिनिट, मला काय म्हणायचं होतं मीच विसरली. वेट अ मिनिट. आपल्या डोक्यात ऍज अ सेट आपल्या डोक्यात कितीतरी हजारो विचार चालू असतात. आणि जेव्हा आपण ते सगळे विचार घेऊन असं एकांतात बसतो ना, तेव्हा हळूहळू खरं तर आपण स्वतःला ओळखायला लागतो, मला असं वाटतं. कारण व्हॉट आर द थिंग्स, म्हणजे मी या सर्व गोष्टी ओव्हरकम करण्यासाठी किंवा आता जे काही मी शिकते आहे, ज्या काही गोष्टी मी लर्न करते आहे, त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे जी मला ज्या गोष्टीने मला खरंच प्रचंड प्रचंड मदत केलेलं आहे. आणि हे आत्ताचं नसून ते खूप आधीपासून मला ती गोष्ट मदत करत आलेली आहे. बट काय होतं, मला सर्टन टाइम ऑफ पिरियडसाठी त्या गोष्टीचा पूर्णपणे विसर पडतो. बट ती गोष्ट कुठून ना कुठून माझ्या आयुष्यात परत येऊनच जाते. अँड द थिंग इज मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे एक अशी गोष्ट आहे, एका प्रकारे आपण स्वतःला जाणून घेण्याची एक प्रोसेस म्हणजेच मेडिटेशन. ह्याच्यामध्ये आपण असंख्य आपले जे काही विचार आहेत ते घेऊन बसलेलो असतो. आपल्या डोक्यात विचार चालूच असतात, बट वी आर जस्ट ऑब्झर्विंग, बघतोय ओके हा विचार आला, ओके हा विचार सुद्धा येतोय. अ लॉट ऑफ द टाइम आपण कधी विचारांना तेवढं महत्व दिलेलंच नसतो. पण जेव्हा आपण काहीच नाही करत आहे, आपण नुसतं बसून आहोत आणि वी आर जस्ट फोकसिंग की मला कोणते विचार आहेत, आपण जस्ट ऑब्झर्व करतोय. जसं आपण इतर लोकांना ऑब्झर्व करतो, जसं आपण इतर गोष्टी बघतो, एखाद्या संदर्भात एखाद्या व्यक्तीला बघून त्याच्या संदर्भात जजमेंट पास करणं, या सर्व गोष्टी हल्ली कॉमन झालेल्या आहेतच. बट जेव्हा आपण एकांतात बसतोय आणि आपण स्वतःला ऑब्झर्व करतोय की आणि ऍज अ थर्ड पर्सन म्हणून ऑब्झर्व करतोय की एक तिसरा व्यक्ती म्हणून माझ्या या डोक्यात काय विचार येत आहेत, जेव्हा मी शांत बसलेली आहे. आणि आपण जेव्हा शांत बसून आपल्याला सर्व प्रचंड विचार येतात, प्रचंड. आणि असं काही नाहीये की आपण त्या विचारांवर रिॲक्ट करतो किंवा त्या विचारावरच विचार मंथन करत बसलोय. नाही, तशातला सुद्धा भाग नाही. वी आर जस्ट ऑब्झर्विंग, ओके मला हा विचार सुद्धा आलेला आहे, मला हा विचार येतोय. जस्ट ते मी एका मेडिटेशनच्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की ढग बघा, आभाळ येतो, तो ऑटोमॅटिक येतो जातो. नदी जसं नदी फ्लो करते आहे, सेम तशाच प्रकारे आपण शांततेत बसून आपले जे विचार आहे त्याला बघतोय. जसे एक फ्लोईंग रिव्हरला बघतो ना आपण, की ती वाहत आहे आणि वी आर जस्ट ऑब्झर्विंग, वी आर जस्ट बघत आहोत की ओके. त्यावेळी आपण इतर कोणत्या गोष्टीचे विचार करत असू या नसू, आय डोंट नो, बट आपण जेव्हा त्याला बघतो, वी आर जस्ट ऑब्झर्विंग दॅट थिंग. सेम इज इन मेडिटेशन. आपण मेडिटेशन मध्ये सुद्धा याच गोष्टी करत असतो. आणि मला ऍज अ पर्सन म्हणून आता मी जे काही आहे, हा जो काही कॉन्फिडन्स
माझ्यामध्ये आहे. आय नो मी बऱ्याच गोष्टी शिकतीये, बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर करतीये, बट हे करायची या गोष्टी करायचं जे काही धाडस म्हणा किंवा एक पेशन्स म्हणावं म्हणायला काही हरकत नाही. या सर्व गोष्टी मला कुठेतरी मेडिटेशन, नामजप, देवासोबत जास्त कनेक्ट केल्यानंतर भेटायला लागल्यात. आणि खरंच या 2-3 अशा गोष्टी आहेत ज्यांनी माझ्या आयुष्यामध्ये नेहमीपासूनच स्टार्टिंगपासूनच खूप महत्त्वाचा रोल प्ले केलेला आहे. आणि मला असं वाटतं, की तुम्ही लोकांनी सुद्धा जर तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात, तुम्ही आतापर्यंत इथपर्यंत बघितला आहे, तर तुम्ही सुद्धा नक्कीच या गोष्टी ट्राय करून बघा. बिकॉज मेडिटेशन, नामजप या अशा गोष्टी आहेत ज्याच्या त्यांनी अनुभवायच्या असतात. मी सांगतीये ॲज एक एक्झाम्पल मी कोणाच्या तरी इंटरव्ह्यूमध्ये बघितलं होतं. एक लहान मूल असतं. आपलं स्वतःचंच एक्झाम्पल घ्या. आपण जेव्हा लहान असतो, प्रत्येक आईचं आपल्या मुलावर खूप प्रेम असतं. बट जेव्हा आपण पडतो, जेव्हा आपल्याला एखादं काही लागलेलं असतं, आईला आपल्या फॅमिली मेंबर्सना, आपल्या सर्व जी जवळची माणसं त्यांना खूप त्रास होतो. आपल्याला दुःखात बघून ते सुद्धा खूप असे रडवल्यासारखे होऊन जातात. बट द पॉइंट इज तो जो काही पेन असतो, तो लहान असताना आपण आपला सहन केलेला असतो ना. तो अनुभव, तो एक्सपिरियन्स आपला आपण सहन केलेला असतो. तर मला असं म्हणायचं आहे, की जे मेडिटेशन, नामजप आणि याच्यापासून मिळणारं जे सॅटिस्फॅक्शन, पीस ऑफ माइंड ह्या गोष्टी सुद्धा आपण आपल्या अनुभवायला पाहिजे. आणि हा खरंच ज्याच्या त्यांनी अनुभवला तुम्ही करून बघा. इट्स नॉट लाइक की मी सांगते म्हणून विश्वास ठेवा किंवा तुम्ही इतर कोणता व्हिडिओ बघितला आणि तो व्हिडिओ बघून विश्वास ठेवा अशातला काहीच भाग नाही. तुम्ही स्वतः करा, तुम्ही स्वतः अनुभवा. आणि देन आय नो प्रचंड धावपळीचं आयुष्य आहे, प्रचंड. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 100 गोष्टी चाललेल्या आहे. त्यात सोशल मीडिया, त्यात व्हायरल होण्याच्या मागे देन काय कंटेंट बनवायचा. हल्ली सगळेच भरपूर लोक कंटेंट क्रिएशन प्रत्येक फील्डमध्ये, आय एम नॉट टॉकिंग अबाउट कंटेंट क्रिएशन, प्रत्येक फील्डमध्ये प्रचंड कॉम्पिटिशन असं आहेच. दिसतं तसं नसतं, वरवर सगळ्यांना वाटतं. बट प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण जे ऍक्च्युअल लोक मेहनत करत आहेत, ते प्रयत्न करतच आहेत की कशा प्रकारे आम्ही जास्त स्वतःला चांगल्या प्रकारे ग्रो करू शकते. पण या सर्व धावपळीमध्ये कुठेतरी आपला आतमधलं असलेलं इनर चाइल्ड, आपल्या आतमध्ये असणारी एक सॅटिस्फॅक्शन, ग्रॅटिट्यूड आणि या ज्या गोष्टी असतात ज्या आपल्याला ग्राउंडेड ठेवतात, त्यांचा कुठेतरी आपल्याला विसर पडतो. आणि देन मग येतात निगेटिव्ह विचार, ओव्हर थिंकिंग, सेल्फ डाऊट. स्वतःवरच आपण स्वतः संदर्भातच आपण निगेटिव्ह बोलायला लागतो. स्वतःवर डाऊट घ्यायला लागतो की एम आय केपेबल ऑर नॉट. खरं तर आपण असतो केपेबल, बट द पॉइंट इज की त्या वेळेला आपल्याकडे अशी सिच्युएशन मध्ये आपण आपण कधी तर आपण ना तुम्ही स्वतः विचार करा, तुम्ही बसलायत का कधी असं एकांतात शांतपणे, कोणीच नाही, फक्त तुम्ही आणि फक्त तुम्ही बसलायत आणि काहीच नाही करत, जस्ट बसून आहात. कधी माझ्या बाबतीत मी स्वतः सांगते, इथून काही दिवसांपूर्वी किंवा काही हप्त्यांपूर्वी माझ्या बाबतीत पण मी अशी शांत नाही बसायची. की मी काय कसं करू की जेणेकरून मी कंटेंट चांगला बनवू शकते किंवा मी काही असं करेल की मला जास्त व्ह्यूज भेटेल, असं तसं. ऍज अ ह्युमन बिंग मी सुद्धा या गोष्टी फेस केलेल्या आहेत. आणि हे बघत राहावं लागतं ऍक्च्युली. बट ऍज अ ह्युमन बिंग म्हणून दिस इज नॉर्मल. मला असं वाटतं आपण याच्यातूनच शिकत असतो ऍक्च्युली, की ओके खूप धावपळ झाली, एक पॉज घ्यायचा, स्वतःसोबतच बसायचं, थोडा वेळ स्वतःला जाणून घ्यायचं. माझ्या बाबतीत कधी कधी तर मला खूपदा जेव्हा जेव्हा असं वाटायला लागतं की ओके नाव आय एम टोटली अंडरस्टँडिंग माय सेल्फ, आता जेव्हा मला कुठेतरी वाटायला लागतं की नाही मी आता स्वतःला ओळखायला लागली आहे, स्वतःला समजायला लागली आहे, तेव्हाच लाईफमध्ये अशा काही गोष्टी घडतात. आय एम टोटली ऑन द जिथून स्टार्ट केलं होतं तिथे, की नाही मी नाही ओळखत स्वतःला अजून तितकंसं. सो इथेच सगळ्यांचं हल्ली इथेच गोंधळ चाललेला आहे बहुतेक. मला तरी असं वाटतं. ऍज मी स्वतःच एक्झाम्पल घेऊन सांगते की आपण एक्सटर्नल वर्ल्डला एक्सटर्नली एवढं महत्व देत बसतो ना, जर आपण इनर वर्ल्ड मध्येच काहीतरी ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या फिक्स केल्या ना, तर एवढा खटाटोप करायची काहीच गरज नाही पडेल. युअर लाईफ विल बी सॉर्टेड खूप जास्त. आता पण मला असं नाहीये की मी काम करणं सोडून दिलेलं आहे, मी व्हिडिओज नाही बनवत किंवा मी काही विचारच नाही करत कामासंदर्भात. मी नुसतं बसूनच असते आणि लाइक हां, बी विथ मायसेल्फ. नाही, अजिबात नाही. मी त्या गोष्टी सुद्धा करते आणि मी ह्या गोष्टी सुद्धा करते. मी जॉब सुद्धा करतेय. असं अजिबात नाहीये की आपण सर्व गोष्टी मॅनेज नाही करू शकत. आणि सर्व गोष्टी मॅनेज करण्यासाठी सुद्धा कुठेतरी त्या गोष्टींमध्ये उतरावं लागतं ना. अंटिल अँड अनलेस अँड अंटिल यू डोंट नो की काय असतं. तर तशाच प्रकारची ही गोष्ट आहे. मला असं वाटते की या करायला पाहिजे. जास्त काही खूप अवघड असं काही आहे नाही. रॉकेट सायन्स आहे नाही. फक्त स्टार्टिंगला ना आपलं मन ऍज अ म्हणतात ना मंकी माइंड,
तो एका ठिकाणी थांबत नाही. त्याला हवं असतं की मी इकडे पडू, तिकडे पडू, कुठे म्हणजे तो सतत पडत असतो गोष्टींपासून, विचारांपासून. तो आपल्याला पण म्हणतो की नाही काही गरज नाही, मेडिटेशनला बसायची अजिबात गरज नाहीये. काय गरज आहे बसायची? आपला माइंड आपल्याला हे सांगत असतो. बट तेव्हा आपलं काम आहे की त्याला आपण कंट्रोल करायचं. आपण त्याच्या थ्रू कंट्रोल व्हायचं नाही. या गोष्टी बोलणं जितकं इझी असतं, करणं आय नो तितकं पण डिफिकल्ट नाही ऍक्च्युली बघायला गेलं तर आहे. इट्स ऑल डिपेंड ऑन युअर कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन की तुम्ही स्वतःसाठी, इतरांसाठी आपण सगळेच करतो. आपल्या फॅमिलीसाठी, फ्रेंड्स लोकांसाठी एखादा प्लॅन बनला तर आपण किती काळजीने वेळ काढतो त्या गोष्टीसाठी. सेम मग स्वतः सोबत बसताना का आपण नाही काढत? मी स्वतः सांगते, मी स्वतः सोबत बसण्यासाठी मला असं व्हायचं, मी एकटी बसू शकत नव्हती. माझे जे थॉट्स आहेत ते मला कुठेतरी खूप असं हेवी, खूप ओव्हरवेल्म करून टाकायचे. अनटिल अँड अनलेस मी स्टार्ट नाही केलं. जेव्हापर्यंत तुम्ही त्या गोष्ट स्टार्ट नाही करत तेव्हापर्यंत काहीच नाही चेंज होणार. सेम यू विल बी इन दॅट लूप. आणि करून बघायला काय जातं? मी स्वतः करते आणि मला पर्सनली प्रचंड प्रचंड फरक जाणवतोय. आणि जर तुम्ही माझे प्रिव्हियस व्हिडिओ बघितले असणार आणि हा व्हिडिओ बघत असाल तर मे बी जर तुम्ही जेन्युअनली सगळे बघितले असेल तर तुम्हाला कळेल की माझ्या कम्युनिकेशन मध्ये, माझ्या कॉन्फिडन्स मध्ये, माझ्या बोलण्यामध्ये काहीतरी तुम्हाला फरक जाणवत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. मला पर्सनली तो फरक आतून जाणवतोय. माझ्या बिहेवियरमध्ये, माझ्या पेशन्स लेव्हलमध्ये, माझ्या रिॲक्ट करण्याच्या म्हणजे ज्या गोष्टी आधी व्हायच्या त्या आताही होतात. बट एक गोष्ट चेंज झाली आहे, माझं रिॲक्ट करायची पद्धत. माझं आय डोंट रिॲक्ट, मी रिस्पॉन्ड करते. मी वेळ घेते आणि देन मी त्यावर करते. मी पॅनिक आता पण होते. आता सुद्धा मी करते ओव्हर थिंक. होतं एखाद्या दिवशी असं होतं की सर्व गोष्टींचा विचार एकत्र येऊन जातो. म्हणजे असं नाही की ठरवून की आज आपण ओव्हर थिंक करूया. नाही, रॅन्डमली मी ऑफिसमध्ये बसलेली आहे. मला पूर्ण गोष्टीचं टेन्शन येणार, मला ओव्हरथिंक व्हायला होईल. बट ते एका सर्टन टाइम पुरतच मर्यादित असेल. मी त्याला स्वतःवर हावी होऊ नाही देत. ओके ठीक आहे, तुला असं वाटतंय, ठीक आहे, ओके ओके. मी प्रॅक्टिकली स्वतःला तिथे एका प्रकारे हे करते. ओके, तुला फील होत आहे, दॅट इज ओके. होतं, साहजिक आहे, सगळ्यांना होतं. ऍज ह्युमन बिंग व्हायला पण पाहिजे. आपल्याला इमोशन्स त्याच्यासाठी दिले. वी आर नॉट अॅनिमल्स, वी आर ह्युमन बिंग्स, व्हायलाच पाहिजे. बट त्या त्या गोष्टी आपल्यावर हावी नको व्हायला. त्या फक्त तात्पुरत्या तेवढ्याच मर्यादित असायला पाहिजे. सो या, दिस इज इट. आज मला असं वाटतं की मी प्रचंड काही बोलून दिलेलं आहे आणि आय होप तुम्हाला यातलं काहीतरी एखादी तरी गोष्ट अशी मिनिंगफुल, इम्पॅक्टफुल किंवा तुम्हाला काय बोलतात त्याला, हेल्पफुल, हा हेल्पफुल वाटली असेल. आणि जरी एखाद्या व्यक्तीला जरी ती गोष्ट, मी सांगितलेली गोष्ट हेल्पफुल वाटत असेल किंवा त्याच्या लाईफमध्ये ते काहीतरी एक इम्पॅक्ट क्रिएट करत असेल तर माझ्यासाठी तेच खूप आहे. दॅट विल बी लाईक खूप 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 मोठी गोष्ट फॉर मी. आणि तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ जेन्युअनली बघितला असेल, म्हणजे इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला, सो हॅट्स ऑफ टू यू. तर थँक्यू, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यातले 20 मिनिटं मला दिले आहेत म्हणल्यावर आय शुड बी थँकफुल टू यू. आणि विच इज जे की मी आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. तुम्ही एवढा व्हिडिओ बघितला, थँक्स फॉर वॉचिंग. आणि जर आवडला असेल तर सबस्क्राईब पण करूनच जा बरं का. तर हो, आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला नक्की विसरू नका. म्हणजे व्हिडिओ शेअर सुद्धा